आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत आहेत। मुकुंदजी सातत्याने एक सिरीज करतायत, या सगळ्याबद्दलची आवाज उठवतायत। तक आपल्या सोबत आहेत। मुकुंदजी, तुम्ही सातत्याने आशा हॉस्पिटलच्या संदर्भातल्या त्या सिरीज चालवल्या आहेत, तुम्ही आवाज उठवला या सगळ्याबद्दल। पुणेकर असेल, मुंबईकर असेल, वेगवेगळ्या शहरांमधली ह्या धर्मादाय अशा रुग्णालयांमधली काय अवस्था आहे, काय तुमचा अनुभव आतापर्यंत राहिलेला आहे आणि सरकारी रुग्णालयांचा काय अवस्था राहिलेली आहे? खरोखर आज अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे। आपण दुर्दैवी म्हणतो म्हणजे काय, महिला तशाही म्हणतात की माझं काय मूल होईल, काय होईल, माझं देवाच्या हातात। देवाच्या हातात ही परिस्थिती आज आता खरं तर असायला नाही पाहिजे, परंतु आजही सामान्य घरातली महिला काय म्हणते, तिला जर इमर्जन्सी, तिला कळत असतं का आधी तिची डिलिव्हरी इमर्जन्सी मध्ये कन्वर्ट होईल हे माहीत नसतं। त्यामुळे या अर्थाने जर तुम्ही आज जर पुण्यासारख्या शहरामध्ये जर तुम्हाला हॉस्पिटल हवं असेल, सरकारी हॉस्पिटल, आज ससून हॉस्पिटल शिवाय दुसरं हॉस्पिटल नाही। कमला नेहरू नावाचं एक हॉस्पिटल आहे पुणे शहरासाठी, अख्ख्या पुणे शहरासाठी सांगतो। कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये बेड फुल असतात, तिथून ते ससूनला पाठवलं जातं। आताच्या संदर्भातल्या ज्या भिसेताई आहेत त्यांनाही ससूनला जाण्याचा सल्ला देण्यात आलेला होता, हे तिथे आलं नाही रिपोर्टमध्ये, परंतु आणि त्यांचा जाताना त्यांचा रक्तस्राव झाला। म्हणजे पैसे नसलेल्यांसाठी ससून आहे, ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत पण त्यांना जगायचंय समजा, म्हणजे त्यांना कसं जगायचंय तर मग त्यांनी ससून मध्ये जावं, असं आहे का? त्यामुळे सामान्य महिलेच्या आज वाटी एका अर्थाने काहीच आरोग्य व्यवस्था नाही। आपण जे आता दिवटे साहेबांनी पण सांगितलं, जे तर एका अर्थाने 2020च्या सुमारास कोविडच्या काळामध्ये ही अवस्था समोर आली होती। ही समोर अवस्था आल्यानंतर त्या संदर्भातला महाराष्ट्र नर्सिंग होम ऍक्ट आला आणि त्यानुसार या पद्धतीचं कुठलंही डिपॉझिट अथवा ऍडव्हान्स घेता येणार नाही। परंतु याच्यावर अजूनही ते ट्रेस झाले नाही। मगाशी जे तुम्ही म्हणाला ती यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, तो व्हायलाच पाहिजे। गेल्या इतक्या 4-5 वर्षांमध्ये एकही केस दाखल झालेली नाही, ही महत्वाची गोष्ट आहे। आणि त्यामुळे याचा दोष तो अधिकार कुणाला आहे? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार कुणाला आहे? पीडित कुटुंबाला आहे की कुणाला आहे कायद्यानुसार? याच्यामध्ये पीडित कुटुंबाला आहे, पण त्याच्याहून महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये धर्मादाय आयुक्त बरोबर ही सगळी व्यवस्था चालवणारी यंत्रणा कोण आहे? तर तिथला आयुक्त जो आहे, त्या पालिकेचा आयुक्त हा त्याला जबाबदार आहे। त्याचबरोबर इथली आरोग्य व्यवस्था जबाबदार आहे। त्यामुळे मगाशी जे चाकणकर मॅडमनी पण जे सांगितलं की आम्ही समित्या बनवल्या, या समित्या स्वतः जबाबदार आहेत याला, म्हणजे इथले आयुक्त हे या व्यवस्थेला जबाबदार आहेत। आणि त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा दोष हा केवळ या दीनानाथच्या प्रशासनावर जात नाही, तो पालिकेच्या प्रशासनावर पण जातो। आणि तुम्हाला हेही पुढे सांगा, मगाशी जे मुद्दे आले त्याच्यामध्ये आहे की 1 रुपये नाममात्र ही जमीन कोट्यवधीची आणि त्याच्यावर बांधकामं प्रचंड केली, ही जमीन आहे कुणाची? ही जमीन आहे जनतेच्या मालकीची। आणि असं असताना ती व्यक्ती किंवा कुठली आज महिला ती त्या घरामध्ये 50-100,000 आपलं 1 लाख रुपये तांदूळाच्या डब्यात ठेवणार आहे का? तिच्या हातामध्ये एकही पैसा नसतो। खरंय, इमर्जन्सी मध्ये सुद्धा इतके पैसे कुठून आणायचे? सामान्य माणसाचा मुद्दा आहे। तुम्ही अतिशय मूळ मुद्द्याला हात घातला। सामान्य माणसानं काही क्षणात इमर्जन्सी मध्ये एवढ्या पैसे आणायचे कुठून, ती व्यवस्था कशी करायची, हा प्रश्न आहे। अक्षय